पाणीपुरी पटाखा. कधी तुम्ही आईस्क्रीम ऐकलंय का? पाणीपुरीचा खाकरा ऐकलेला मी, पण आता मी पाणीपुरीचं फर्स्ट टाइम आईस्क्रीम टेस्ट करते. मी भारी आहे, खरंच भारी आहे. आमचं कसं आहे, हाताने बनवतो ना आम्ही, टाइम लागतो. एक फ्लेवर बनवायला 3 तास लागतो. नमस्कार, मी स्नेहा आणि तुम्ही पाहताय वन व्लॉग. गरमी पण एवढी वाढली आहे ना की थंड फ्रीज मधलं पाणी काही कामाचं नाहीये. पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला उन्हाळ्यामध्ये जर हॅपीनेस देत असेल, आनंद देत असेल, ती गोष्ट आहे आईस्क्रीम. आज मी तुम्हाला मुंबईतल्या अशा 3 ठिकाणी घेऊन जाणार आहे जिथे आईस्क्रीम फक्त खाल्ली जात नाही तर अनुभवली जातात. माझ्यासाठी आईस्क्रीम म्हणजे फक्त आईस्क्रीम नाही आहे, खरं तर छोटासा हॅपीनेस आहे. कधी कधी फॅमिली सोबत एन्जॉय केलेला, कधी फ्रेंड्स सोबत आणि कधी कधी एकट्याने बसून खाल्लेला आईस्क्रीम. तर आज आपण त्याच आईस्क्रीमच्या शोधामध्ये मुंबईत फिरणार आहोत. मुंबईतली अशी काही लेजंड आईस्क्रीम आहेत जिथली चव तर बदलली नाहीये, पण हो, काळ बदलला आहे. के रुस्तमचा तुम्ही पाहिलं काय सीन झालाय. आपल्याला सँडविच आईस्क्रीम नाही मिळाले, आउट ऑफ स्टॉक होते. देन त्याच्यानंतर मग आपण न्यूयॉर्क जे आईस्क्रीम आहे ते एक्सप्लोर केलं आणि ते अल्टरनेट खूप चांगलं आहे. मला पर्सनली स्वतःला आवडलं. मी जर पुन्हा इथे येऊन मला ऑब्व्हियसली ते जर नाही मिळालं के रुस्तम, तर मी डेफिनेटली हे ट्राय करेन. सो तुम्ही पण ट्राय करा. पुढचं ठिकाण ताज आईस्क्रीम. इथे आईस्क्रीम बनवण्याची पद्धत खूप जुनी आहे, ज्याला साचा मेथड असं म्हणतात. पूर्वी फ्रीज एवढे कॉमन नव्हते, तेव्हा अशाच पद्धतीने आईस्क्रीम तयार केली जायची. ही रेसिपी आणि प्रोसेस जनरेशन पासून जनरेशन कडे पास होत चालली आहे. आता मी आली आहे ताज आईस्क्रीम. 1887 मध्ये या ताज आईस्क्रीम आउटलेटची सुरुवात झाली आहे. म्हणजे ब्रिटिश काळापासून हे सुरू आहे. म्हणजे आपण स्वातंत्र्य आपल्याला मिळायच्या आधीपासून हे आईस्क्रीम आहे आणि यांची पण क्वालिटी अशीच आहे की ते हँडमेड पद्धतीने बनवलं जातं साच्यामध्ये. बोहरी मोहल्ला मुंबईमध्ये तुम्हाला सर्वांना माहिती असेल, खूप फेमस जागा आहे. तिथे हे ताज आईस्क्रीम आहे. दूध, साखर आणि फ्रेश फ्रुट्स किंवा चॉकलेट असतं ते घेऊन केलं जातं. आणि आता तुम्ही पाहू शकता मी पेरू गॉ फ्लेवर घेतला आहे आणि मसाला टाकलाय त्यांनी वरतून. तर आता आपण टेस्ट करूया. युनिक फ्लेवर आहे, वेगळा. पुन्हा मी हे आईस्क्रीम खायला येऊ शकते. नॅचरल फ्लेवर आहे, कुठलेही केमिकल्स ऍडेड नाहीये त्याच्यामध्ये, प्युअरली नॅचरल आहे. तर बऱ्याचशा व्हिडिओज मध्ये तुम्हाला हे आईस्क्रीम दिसलं असेल. तुम्ही सुद्धा इथे आला असाल फक्त आईस्क्रीम खाण्यासाठी माझ्यासारखंच, तर नक्की कमेंट करून कुठला फ्लेवर आवडला ते सांगा. सीताफळ फ्लेवर होता यार, पण आज ना आउट ऑफ स्टॉक आहे. माझं नाव आहे नवाज शेख. नवाज शेख. आणि आपण किती वर्षापासून इथे काम करताय? आता माझी 3री जनरेशन आहे. ओके, म्हणजे तुमच्या आधीपासून 2 जनरेशन काम करते इथे? माझे वडिलांना माझे 50 वर्ष झाले. माझे वडील अजून पण आहेत इथे. मला 20 वर्ष झाले. ओके. आपल्या जागेबद्दल काय सांगाल तुम्ही? काय हिस्ट्री आहे? आता ही आपली 6 जनरेशन चालू आहे. जी ओनर आहेत ना 6 जनरेशन. हिच्यामध्ये काय हिच्यात काहीच नाही, मिलावट नसते, कसलीच मिलावट नाही. फक्त दूध आणि फ्रूट आहे. आणि ही टेक्नॉलॉजी जी चालू आहे सध्या, तिच्यापेक्षा आम्ही हातानं चेंज करतो असतो. ओके. हिच्यामध्ये मोटर नाही ना, काय नाही. मला वाटतं हँडमेड पद्धतीने बनवलं जातं. हातानंच आपण जसं आपण पहिल्याच्या काळात जाता होता त्या टाईपचं आहे आपलं. सगळे पदार्थ ह्याच्यामध्ये टाकून तुम्ही ते फिरवता. हिच्या साईडनं मीठ आणि बर्फ राहतो आपला, आणि आतमध्ये दूध आणि फ्रूट राहतो. ओके. पण आता हे अजूनही त्याच पद्धतीने बनवलं जातं का? अजून पण. म्हणजे आता एवढी टेक्नॉलॉजी आली आहे तरी पण आता आम्ही काय करतो, आम्ही हिच्यामध्ये हिची क्वालिटी तुम्ही खाल्ला ना, टेस्ट खाल्ल्यानंतर लागतो. ओके. आणि जी मशनीमध्ये बनतो ती नाही येत. त्याचा पण टेस्ट बघा तुम्ही. एक्झॅक्टली. म्हणजे ती टेस्ट तुम्ही मेंटेन करताय. इतकी वर्ष झाली, ब्रिटिश काळापासून यांचं हे जे शॉप आहे ते सुरू आहे. आणि ह्याची ब्रांच नाहीये ना कुठे? एकच ब्रांच आहे. मला असं वाटतं तुम्ही ब्रांच काढायला पाहिजे अजून. म्हणजे मी खरंच त्यांना सांगेन, सजेस्ट करेन. आमचं कसं आहे, हाताने बनवतो ना आम्ही, टाइम लागतो. एक फ्लेवर बनवायला 3 तास लागतो. ओके. आणि किती फ्लेवर आहेत आपल्याकडे टोटल? आपल्याकडे 12 फ्लेवर आहेत. 12 फ्लेवर आहेत. बरं, मी आता त्यांना एक फ्लेवर विचारला, सीताफळ, तो नव्हता. मग असं का? सीझन नाही ना. सीझन आपण जी सीझन राहतो ना तीच ठेवतो आपण. सध्या ते आहेत ना 6 जनरेशन. तुम्हाला हिची फोटो दाखवतो. हे 6 जनरेशन आल्यानंतर इथं शॉप चालू केली. पहिला तिची रेसिपी होती, ती चालू केल्यानंतर असं स्टार्टिंग थोडं चालू होते.
नंतर काय केलं, माझे आजोबा आले, नंतर माझ्यासोबत जी काम करते माझी वस्तात त्यांची सुद्धा वडील आहे. असं पिढी आता आमची तिसरी जनरेशन आहे दोघांची, एकाची आम्ही इथंच आहे, त्यांची पण मुलं आहेत आमची पण मुलं आहेत, आम्ही एका जागी जातो. त्याचा भाऊ मी आहे महाराष्ट्राचा, ती युपी बिहारची. This is really nice. It's like rose and basil. Yeah, rose and basil. And yeah, they've got a lot of like unique flavors, and also it's an interesting place because it's like so old. Hi, I'm Gail from UK, and we've done a food tour today, and we've been brought here by a wonderful guide. And I'm trying roasted almonds and chocolate chips. Absolutely delicious. Crunchy almonds and then nice bit of chocolate. What could be better? I'm Colleen from the US, and I'm having mandarin, orange, apricot, and it's delicious. It has fresh fruit peel, and really very delicious. Hi, I'm Richard. I'm from Philadelphia in the United States, and I am having Taj Ice Cream's fresh strawberry, and it is very good, very tasty, and we are enjoying ourselves very much. Hello, I'm Jamie from the UK. We're here at the Taj Ice Cream in Mumbai, having a pineapple ice cream, the best I've ever tried. Thank you. नवाज दादांनी ना एक टास्क दिलंय मला, खरं ते सगळ्यांबरोबर हे टास्क करतात ना, जे जे व्हिडिओ काढतात त्यांना टोटल जेवढे व्हिडिओ युट्यूबर आहेत त्यांना समजायला विचारलं म्हणजे किती फळ आहेत. हा, ते काय करतात, हा फ्लेवर देतात आणि ते विचारतात की ह्याच्यामध्ये कुठले फ्रुट्स आहेत ते गेस करा. मी अर्ध खाऊन झालीये तरी पण मी गेस नाही करू शकत आहे, पण माझ्या बरोबर जो कॅमेरा शूट करतोय व्हिडिओ त्याने गेस केलंय दादा की चिकू आहे, दुसरं नाही बाबा. आम्ही सगळी फळांची नावं बोलून झाली, तर आता तुम्हीच सांगा काय आहे याच्यामध्ये. पायनॅपल आणि चिकू. ओ जेली आहे आणि चिकू. ओके, हे बघा, तर हे मग हे जे आहेत त्याला पीसेस. अच्छा, आपण त्याला कलर आलाय तो. जेली जी येते ना आपली, हा. जेली पायनॅपल जेली. ओके ओके, आणि पण खरंच फ्लेवर, ह्याचं नाव काय आहे मग या आईस्क्रीमचं? मिक्स फ्रूट. समजा जेव्हा स्टार्ट शॉप झाला होता ना, हा हा, तेव्हाचा मी आईस्क्रीम. एक्झॅक्टली सुरुवात झालेली तेव्हा हा पहिला फ्लेवर होता. आता शेवटच्या ठिकाणाला अप्सरा आईस्क्रीमला जाऊया. इथे फ्लेवर्स थोडे हटके आहेत. 1971 पासून अप्सरा आईस्क्रीम आहे मुंबईमध्ये, जे खूप फेमस आहे, ज्याचे 125 पेक्षा जास्त ब्रांचेस आहेत. तर आपण आज त्यांच्या मेन ब्रांचला आलोय वाळकेश्वरला, आणि बघू शकतो भरपूर फ्लेवर्स आहेत. पाणीपुरी पटाखा. कधी तुम्ही आईस्क्रीम ऐकलंय का? पाणीपुरीचा खाकरा ऐकलेला मी, पण आता मी पाणीपुरीचा फर्स्ट टाइम आईस्क्रीम टेस्ट करते. मी भारी आहे, खरंच भारी आहे. मी स्वतः पाणीपुरी लवर आहे. मस्त 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 काय टेस्ट येते झाल्यावरती मसाल्याची. आपण एक्झॅक्टली पाणीपुरी खातो तसंच, नक्की ट्राय करा. 2 आपण फ्लेवर घेतले आहेत आणि आता हे खाऊन बघूया आपण कसे आहेत ते. तर पहिला कुठला घेऊया? मँगो. सीजनल आहे ना आता, तर आता आपण मँगोची बाईट घेऊन बघूया. खूप सुंदर आहे. मी फर्स्ट टाइम अप्सरा आईस्क्रीम ट्राय करते. जेव्हा स्वतःच एक्सपिरियन्स घेते ना, एकदम रिअल फ्रूट आहे आतमध्ये, मँगो एक वेगळाच फ्लेवर आहे. आपण जे बाहेर ट्राय करतो ना बाकीच्या आईस्क्रीमचे, पण त्याच्यापेक्षा डेफिनेटली वेगळा आहे. मस्ट ट्राय आहे. परत एकदा बाईट घेते मी अजून मस्त वेगळे. ते पीसेस पण आहेत आतमध्ये. सिरियसली खूप सुंदर फ्लेवर आहे. आणि ह्याचे ब्रांचेस मी म्हणाले की माझ्या भांडुपला पण ब्रांच आहे, तर मी डेफिनेटली परत जाणार, एवढं मला आवडलंय. आणि आता आपल्या सगळ्यांचा फेवरेट पेरूचा म्हणजे गोवा फ्लेवर विथ मसाला, तो आपण ट्राय करूया. हा पण मी फर्स्ट टाइमच ट्राय करणार आहे. ओके. सिरियसली हा जो बाईट घेतलाय ना आता मी, पेरूच रिअल बोलतो ना, पेरूचाच फ्लेवर आहे आतमध्ये. आणि
नॅचरल पद्धतीने बनवतात ही लोक, कुठल्याही याच्यामध्ये केमिकल्स नसतात आणि हाताने बनवलं जातं हे. जर तुम्ही अजून सर्च केला त्याच्याबद्दल तर मसाला टाकलाय ना म्हणून अजून फ्लेवर येतोय त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये पण पीसेस आहेत. मला वाटतं मी आधी ना बाकीचे फ्लेवर ट्राय करायचे नेहमी कोकोनट वगैरे, तर हे फ्लेवर आपण नाही जरा इग्नोर करतो, तर आपण असे फ्लेवर ट्राय केले पाहिजेत आणि ते पॉप्युलर आहेत बाहेर पण आणि नक्की तुम्हाला आवडेल. तुम्ही हा फ्लेवर नक्की ट्राय करा. तर 2 फ्लेवर ऑलरेडी आवडले आहेत ना, अजून एक फ्लेवर घेतलाय चॉकलेटमध्ये. म्हटलं तुम्हाला एक दाखवूया टेस्ट करून. बेल्जियम बाईट्स नाव आहे त्याचं आणि माझं फेवरेट आहे चॉकलेट. तर बघूया. प्युअर चॉकलेट आईस्क्रीम आहे. डेफिनेटली ट्राय करू शकता तुम्ही हे पण. मुंबईचा उन्हाळा थोडा कठीण आहे, पण थंडावा जर शोधायला गेला तर बऱ्याच ठिकाणी मिळेल. आजची ही 3 ठिकाणं फक्त आईस्क्रीम साठी नाही आहेत बरं का. ही एक फिलिंग आहे, थोडं हसायला, थोडं स्वतःसाठी जगायला आणि थोडं थांबायला. जर तुम्ही पण या गरमीमध्ये थोडासा ब्रेक शोधत असाल तर इथे नक्की या. आज मी एक्सप्लोर केलेल्या 3 आईस्क्रीम पैकी तुम्हाला कुठलं आईस्क्रीम आवडलं हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. अशाच सिंपल आणि रिअल स्टोरीजसाठी बनब्लॉग सोबत राहा आणि भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.